हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज बनवली आहे घरच्या मटकीची उसळ. खूप सुंदर लागते ही. आणि उन्हाळ्याच्या दिवसात मटकीला खूप सुंदर मोड येतात पटकन. त्यामुळं आज म्हटलं मटकीची उसळ बनवावी. तर त्यासाठी मी मटकी आधी रात्रीच भिजून घेतलेली होती आणि बांधून ठेवलेली. बघा आपली किती सुंदर मटकीची उसळ खाण्यासाठी अगदी तयार आहे. ही मटकीची उसळ खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा मी ही मटकी आपली रात्रीच भिजवून बांधून ठेवली होती. किती सुंदर मोड आलेले आहेत मटकीला. उन्हाळ्याच्या दिवसात दमट वातावरण असल्यामुळे मटकीला खूप पटकन छान मोड येतात. तर आता ही मटकी आपण बांधून ठेवलेली काढून घेतली. आता हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही धुवून घ्यायची स्वच्छ. मटकी धुवून आता आपण ह्या पॅनमध्ये आधी थोडीशी उकडून घेणार आहोत. मटकी आपण ह्या पॅनमध्ये घातली. पाणी पण अगदी थोडं घालायचं आहे. फक्त वाफेवर आपल्याला ही मटकी वाफवून घ्यायची आहे चांगली. बघा पांढरे शुभ्र अगदी असे गावरान मटकीला छान असे मोड आलेले आहेत. आता उकडून घेतल्यासाठी आपण याच्यावर आधी झाकण ठेवून घेऊयात मस्त. मातीच्या भांड्यात कुठलीही पदार्थ खूप पटकन शिजतो. तोपर्यंत आपण इकडं जे साहित्य लागणार आहे ते छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर, टोमॅटो, एक कांदा आणि एक ताजी अशी मस्त ढोबळी मिरची. अगदी एकच घालायची चवीपुरते. खूप छान लागते ढोबळी मिरची चिरून मटकीच्या उसळीत घातली तर. बघा अशी छान आपण पातळ असे चकत्या करून घेतलेल्या आहेत ढोबळ्या मिरचीचे. तोपर्यंत आपल्या इकडं पॅन गरम होत आहे इंडक्शनवर. पॅनमध्ये तेल घातलं. मोहरी तडतडून घ्यायची आपल्याला छान अशी. इंडक्शनवर खूप पटपट म्हणजे तयार होतं सगळ्या वस्तू. त्यामुळं घाई करायची बनवण्याची. कमी वेळेत आणि पटकन होणारं हे इंडक्शन आहे आपलं. आणि स्टीलच्या भांड्यातही खूप पटकन आपली तयार होती भाजी. बघा आता अशी आपण फोडणी करून घेतलेली आहे छान. मोहरी पण तडतडत आहे आपली. मोहरी अशी छान तडतडली की आता आपण याच्यात आधी थोडीशी आपल्याला शेंगादाणे तळून घ्यायचे. त्याच्यात उसळीत शेंगादाणे छान लागतात. शेंगदाणे आपले लाल खरपूस झालेले आहेत. आता आपण ढोबळी मिरची फ्राय करून घेणार आहोत यात. कमी तिखट आणि अगदी चवदार अशी मिरची. जर घरात कोणाला जास्त तिखट चालत नसेल तर या ढोबळी मिरचीचा पण आपण नक्की वापर करू शकतो कुठल्याही भाजीला. तशी त्याची भाजी पण होती छान, पण मी वापरते कोणत्याही भाजीला थोडीशी मिरची. बघा आता मिरची पण आपण तळून घेत आहोत छान अशी. मिरची आता आपली तळून झाली की आता आपण यात कांदा उभा चिरून घेतलेला आहे. जास्त बारीक नाही चिरला, उभ्या खाफा केलेल्या आहेत फक्त कांद्याच्या. तो पण आता आपण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात मस्त. बघा जास्त आपल्याला परतायचं नाही आहे, अगदी कमी कच्चं थोडंसं ठेवायचं आहे. टोमॅटो पण आपण परतून घेतले थोडे. मग मटकी आपण घातली याच्यात. बघा आता आपली मटकीची भाजी तयार होत आहे मस्त अशी. घरची मटकी असल्यामुळे खूप पटकन उन्हाळ्यात मोड येतात. तुम्ही नक्की ट्राय करा. कुणाला पोळीबरोबर आवडते, कुणाला भाताबरोबर. तर मी दही भात आणि मटकीची उसळ तोंडी लावायला खूप सुंदर लागते. तुम्ही पोळीबरोबर वरून फरसाण घालून कसंही तुम्ही यूज करू शकता. बघा गरमागरम मटकी, दही भात खाण्यासाठी अगदी हेल्दी आणि रुचकर पदार्थ आहे. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि माझ्या पद्धतीने तुम्ही उसळ करून बघितली तर कशी झाली ही पण मला नक्की सांगा. याच्यात आपण काय काय साहित्य घातलं होतं हे तुम्हाला मला दाखवायचं राहिलं होतं, म्हणून मी दाखवते. काळं तिखट आहे, चवीप्रमाणे मीठ आहे, हे थोडंसं आमचूर पावडर आहे, हिंग, तांबडं तिखट, हळद, हे सगळं सर्व पदार्थ आपण एका भांड्यात काढून घेतले आणि हे फ्राय करतो याच्यातच टाकून दिलेलं आहे सगळं मी. मोकळी आणि मस्त अशी रुचकर आपली मटकी तयार होत आहे. सकाळी सकाळी खूप घाई असते.